नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून 3 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार याच्या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 3 कामं करायची आहेत। ती 3 कामं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि भरपूर शेतकरी कमेंट करत आहेत की दादा नमो शेतकरी आम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आला नाही, पहिला हप्ता आला नाही। मग ते जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा। शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि या 90,50,000 शेतकऱ्यांना 1,800 कोटी रुपयापेक्षाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। आणि सध्याच्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 1,800 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता मंजूर करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, हा निधी आता मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि लवकरच या निधीचं नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता वापर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येत नाही मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे। कारण की बहुतांश शेतकऱ्यांना मागील दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, पहिला हप्ता आलेला नाही आणि त्यासाठी पात्र होण्याकरिता काय करायचं आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला जर PM किसानचा 17वा हप्ता जर आलेला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। कारण की तुम्हाला जर PM किसानचा 17वा जर हप्ता आलेला असेल तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 4था हप्ता येणार आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या GR मध्ये असं संपूर्ण नमूद केलेलं आहे की PM किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र राहतील। त्यामुळे मित्रांनो, PM किसान योजनेचा 17वा हप्ता येणाऱ्या लाभार्थ्यांनाच आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता दिला जाणार आहे। मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा हप्ता येत नसेल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे कामं करायचे। त्यांना नमो शेतकरी योजनेचं रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर PM किसान योजनेच्या पोर्टलवरून करू शकता। PM किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी झालात तर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्ही लाभार्थी होणार आहेत। याच्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। मित्रांनो, आता 3 तुम्हाला कामं करायचे आहेत। नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 4था हप्ता येण्याकरिता तुम्हाला 3 कामं करायचे आहेत। ते 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.government.in या साईटला भेट द्यायची आहे आणि या साईटला भेट दिल्यानंतर तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे। इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये तुमचा बहुतांश शेतकरी लँड सीडिंगमध्ये अपात्र होत आहे, लँड सीडिंग नो दाखवत आहे। कारण की जमीन नावावर असून सुद्धा त्यांचं लँड सीडिंग नो दाखवत आहे। त्यामुळे लँड सीडिंग ज्या शेतकऱ्यांचा नो दाखवत आहे त्यांनी लवकरात लवकर तुमचा सातबारा होल्डिंग घेऊन तहसील कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा तुमच्या तलाट्यांना भेट देऊन तुमचं लँड सीडिंग नो आहे तिथं येस करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्याही शेतकऱ्यांचं पेमेंट अडकलेलं आहे। PM किसानचं सुद्धा पेमेंट अडकलेलं आहे आणि नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते सुद्धा अडकलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या जर आधारला बँक खाते अद्यापर्यंत जर लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या आणि मागील जेवढे काही तुमचे हप्ते थांबलेले आहेत, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, ते संपूर्ण पैसे तुमच्या आधारला बँक खातं लिंक केल्याबरोबर संपूर्ण पैसे एकदाच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। त्यामुळे निश्चिंत राहा, परंतु तुमचे मागील हप्ते कुठेही बंद होणार नाहीत। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, बहुतांश शेतकरी EKYCच करत नाही, त्यामुळे EKYC न केल्यामुळे सुद्धा तुमचे मागील हप्ते थांबलेले असतात। त्यामुळे लवकरात लवकर pmkisan.government.in या साईटला भेट देऊन किंवा CSC केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमच्या PM किसान योजनेची EKYC करून घ्या। तुम्ही जर PM किसानची EKYC केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी EKYC करायची गरज नाही। त्यामुळे pmkisan.government.in या साईटला भेट देऊन तुम्ही तुमची EKYC करून घेणे तुम्हाला बंधनकारक आहे। तर मित्रांनो, आता विचार करणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था आणि 5वा हप्ता एकत्र येणार का याच्या संदर्भात थोडं 2 मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा
मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र आलेला होता. त्यामुळे मित्रांनो, कारण की लोकसभेची निवडणूक होती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने PM किसान योजनेच्या मागील जे काही 16व्या हप्त्याबरोबर दुसरा आणि तिसरा हप्ता नमो शेतकरीचा दिलेला होता. आणि आता विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौथा हप्ता तर येणारच आहे. चौथ्या हप्त्याची तारीख आलेलीच आहे जवळ, परंतु चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा वितरित होऊ शकतो, कारण की विधानसभेच्या निवडणुकानंतर निकाल नंतर सरकार स्थापन याला वेळ लागू शकतो. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.